निर्माण करण्याची ताकद असणारा कामगार हा या राष्ट्राचा, या देशाचा, या मुंबईचा, या महाराष्ट्राचा आधार आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणाले होते की ही पृथ्वी नागाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर उभी आहे. त्याची क्रयशक्ती, त्याची निर्माण करण्याची शक्ती ही त्याची तुलना. काम करून घ्यायचं म्हणजे किती करून घ्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सुट्टी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे कामाची वेळ ठरवून ह्याच्या मागे माणूस काम करू शकतो तो किती करू शकतो, त्याला थकवा येतो तो याचा काही एक विचार न करता थेट त्याच्याकडनं 12-13 तासा अपेक्षा करायची कामाची. हा म्हणजे एखाद्या म्हणजे प्राणी पण म्हणता येणार नाही, प्राण्याला असतो, पण ह्या म्हणजे अमानवी दृष्टिकोन आहे याचा. शेवटी कामगार माणूस म्हणून त्याच्याकडे बघावं. आपण स्वतः किती काम करतो. आपण राज्य मंत्रिमंडळात आहोत, आपण राजकारणात आहोत, मी आमदार, मी किती करतो ह्याच्यावर दुसऱ्याची परीक्षा घेईन ना. आज मुंबईला कामावर माणूस किंवा इतरत्र कामावर माणूस तो घरातनं निघतो किती वाजता, तो कामावर निघतो किती वाजता, तो काम किती करतो आणि घरी येतो कधी, ह्याच्याने तुम्ही जीवनमान टाकाल. त्याला होणारे आजार, त्याला होणारे अनेक रोग हे याच्यातून निर्माण होतील. त्याचं कौटुंबिक जीवन संपुष्टात येईल. म्हणजे नेमकं या सरकारला काय करायचं आहे. कामगारांवर घेऊ नका, जगात करा. कामगार ही पण मोठी शक्ती आहे जगातली. जातीची भांडणं लावतात ते सगळं बाजूला ठेवा. हा कामगार एक झाला, याला जग पलटवण्याची याच्यात ताकद आहे. आणि म्हणून कार्ल मार्क्सने सांगितलं, वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज. म्हणजे तुमच्या पायातले साखळदंड तोडण्यापलीकडे तुमच्याकडे हरवण्यासारखं काय आहे त्यांच्याकडे. सोनं नाणं, बंगला, गाड्या, घोडे, शेती, वाडी काय कामगार आहे. ह्याच्यावर कमवतो, खातो, बाकी काय आहे. हा जो काही कुठल्या दृष्टिकोनातनं भांडवलदारांनी यांच्या घातलंय की कामगारांचं शोषण सुरू करा, या शोषणातनं या शासनाचा अंत. जातीची भांडणं लावून झाली, ओबीसीला वेगळा गुळ लावला, मराठ्यांना वेगळा गुळ लावला, ते जाऊ द्या, त्यांचं कामच, ती त्यांची नीतीच आहे. हिंदू, मुसलमान, मराठा हे करतच राहतील. तर कामगारांवर हात घालणार तुम्ही, हे सण नाही होणार. लवकरच एखादी बैठक जाईल आणि उभ्या महाराष्ट्रात याच्या विरुद्ध आवाज उठवला जाईल. मला उद्योगपती, भांडवलदार मालक झालेत शासनाचे. जेव्हा भांडवलदार होतात कुठल्याही राज्यामध्ये व्यवस्थेमध्ये, जेव्हा लोकशाही आणि गणतंत्र स्ट्रक्चर, राज्यव्यवस्था ही भांडवलदारांच्या हातात आहे, तेव्हा शोषण सुरू होतं आणि ते महाराष्ट्रात सुरू झालं. सर, 9 तासांच्या कामानंतर 3 तास वाढले, 12 तास झाले. काय मला माहित नाही याच्यात कुठला वैज्ञानिक विचार केलाय. अरे माणूस काम किती करू शकतो याचा तर विचार करा. अहो सगळं पैशासाठी नाही करत माणूस. उद्या तो 24 तास कामाला लागेल. रात्रभर करणाऱ्यांचं जीवनमान किती कमी होतं हे जरा अभ्यास करा. त्याचे रिपोर्ट वाचा की रात्रीची शिफ्ट करणारी माणसांना हार्ट अटॅक किती येतात, त्यांना इतर रोग किती लागतात, त्यांचा निद्रानाशीचा त्रास कसा सुरू होतो. वाचावं. हा कोण कामगार मंत्री आहे मला माहित नाही या राज्याचा, ज्यांनी कधी कामगारच बघितलेलं नाहीत. अहो त्याचा श्रम आहे ना, लेबर आहे तो, लेबर, श्रम. श्रमाची किंमत करू नका की तुला 20 तास काम देतो, तुला 2 लाख रुपये पगार देतो, तो मरून जाईल 2 वर्षात. मेंदूला सुद्धा आराम लागतो, तर माणसाला का नाही लागणार. कोणाचा काय सल्ला घेतलाय माहिती नाही का. हे शासन चालतच नाही.
एक चालकानं मृत्यू हम करे सो कायदा. एवढा मोठा बदल तुम्ही करता, ह्याच्यामध्ये विरोधी पक्षांना विचारात घ्यायला पाहिजे, ह्याच्यावरती चर्चा करायला पाहिजे. कामगार काय तुमच्या हाताखालचे वेडबिगार वाटतात की काय? तुम्हाला सालगडी आहेत की काय तुमचे? ते बंड केलं तरी अख्खा राज्य व्यवस्था ठप्प होऊन ठप्प. माझी जी भूमिका आहे ती राष्ट्रवादीची भूमिका आहे, मान्य नाही आम्हाला. कुठल्याही शोषणाच्या विरोधातच आहोत आम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जय भीम म्हणून आपला बाप का मानतो? कारण का शोषणाविरुद्ध उभा राहिलेल्या माणसाचे आम्ही माणसं आहोत. आणि कामगार कायदे सर्वात प्रथम या भारतात आणले कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणले. ये शोषण की शुरू है. पूंजीपतियों दलाल बनी सरकार कामगारों का श्रम जिसका लगता है उसका शोषण करना चाहती है, और ये शोषण इस राज्य को ख़त्म कर देगी. आप जात जात में झगड़ा लगा सकते हो, आप धर्म धर्म में झगड़ा लगा सकते हो. कामगार भावनाओं से मत खेलो. वो जब एक हो जाता है तो दुनिया पलटने की उसकी ताकत रहती है. तो अगर बनाया किसने? अगर मुझसे पूछा जाए तो मैं यही करूँगा कि कामगार बनाया, पूंजीपतियों ने नहीं बनाया. इसे जाकर मुंबई नहीं बनती. बम्बई में लोगों का पसीना गिरा है, उस पसीने से मुंबई में सोना हुआ है. तीन जो बढ़ाएगा उसको लेकर एक्स्ट्रा पैसे जो वो दिए जाएंगे, ऐसा राज्य सरकार ने बोला है. हाँ, ऐसे से तुम क्या उसकी जान खरीद लोगे? पैसा और उसकी जान खरीद लोगे क्या? मुझे नहीं लेना है पैसा. स्वास्थ्य नाम की कोई चीज है कि नहीं है? ये शोषण, ये पूंजीपतियों की दलाली करने वाली सरकार बन गई है. इसको ना समाजवाद, ना इसको गणतंत्र, ना इसको कामगारों के अधिकार समझते हैं. वो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संशोधन करके जो उस समय का जो शोषण चलता था ब्रिटिशों के ज़माने का, उसको कम करके रविवार की छुट्टी, इतवार की छुट्टी और 8 घंटे का काम, ये क्यों लाया बाबा साहब अम्बेडकर ने? आखिर में हमारा संशोधन से बनाया ना, कोई एक रात में किसी से टाइप करके नहीं बना. सर, आप पटना गए थे, जिससे जो लोगों का आक्रोश जो है मिला, लोग जैसे राहुल गांधी के साथ जुड़ते जा रहे. आप तेजस्वी यादव हो या लालू प्रसाद यादव से भी आपने मुलाकात की है, आप थे, संजय राउत थे, तमाम लोगों ने किया. किस तरीके का प्रतिसाद जो है लोगों को? लोग चिड़े हुए हैं. और खास वोट चोरी का जो मसला है जो सामने आ रहा है बहुत भयंकर है. ये भारत के गणतंत्र को खत्म कर दे. सर, केंद्र सरकार ने जीएसटी में रिलीफ दिया है, से लेके 8% का जो उसको कम करके 5% पे लाया गया. ट्रैक्टर में जिस तरीके से उसको भी अब किया गया. एक तरफ जहाँ पर किसानों से अनेक पैसे जो वसूले जाते हैं उसमें कम करके दी गई. अब कितना सच है वो आप देखिए. सच्चाई को तलाशिए, फिर आपको समझेगा सत्य क्या है. सर, मराठा आता कुठेतरी ओबीसीचं म्हणणं आहे की आमच्या ताटातलं कुठले आरक्षण काढण्यात जण आता आक्रमक. हे बघा, कोणाला काही दिलेलं नाही, घेतलेलं नाही. ह्याच्यावर न बोललेलं बरं. 3 महिन्यात सगळं सत्य बाहेर पडेल. फसवाफसवी करून 2 समाजामध्ये दरी पाडायची आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काढून घ्यायचा, एवढंच काम हे सरकार करतंय. हे सरकार फक्त राजकारणाचा विचार करतं. सामाजिक स्वास्थ्य या सरकारच्या ध्यानी मनी स्वप्नी पण नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसलाय? त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे, मिलिंद देवराचे ज्या त्याचं जे जीवनमान आहे तर त्यांनी पत्र लिहिलंय, काय त्याच्यात मोठं. गेल्या अनेक वर्षांपासून गणेश भक्त जे आहेत ते खाडी असेल तलावांमध्ये त्यांच्या मूर्तींचं विसर्जन करतात, परंतु यंदा मला कळत नाही धर्माच्या नावावरती राज्य व्यवस्थेत आलेलं सरकार काय करतंय. हायकोर्टाने असं आहे की गौरी विसर्जन, आता गौरी विसर्जनामध्ये पाला असतो, काही म्हणजे झाडं पानं वगैरे असतात, त्याचं विसर्जन करून नका असं सांगितलं का? आणि हायकोर्टाने सांगितलं की असं डबक्यात असं ते स्टीलचे टँक बनवा, स्टील नाही लोखंडाचे, गंजलेल्या लोखंडाचे टँक बनवा आणि त्याच्यात मूर्त्या टाकून द्या, असं सांगितलंय का हायकोर्टाने? तुम्ही बनवा ना, तुम्हाला बनवायचं एखादा जलकुंभ बनवा,
खाडीत बनवा, जसं तुम्ही तलावपालीत बनवलं आहे तसं खाडीत बनवा. कुठली पद्धत आहे लोकांच्या भावनांना ठेच पोचवण्याची? धर्माच्या नावावर राजकारण करता. लोक अत्यंत भावनेने पूजा करतात, निर्माल्याचं पण ही विसर्जन करतात. निर्माल्याने कुठली खाडी खराब होते? अहो, तुमचं सिव्हरेज जे तुम्ही वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात त्याच्याबद्दल बोला. तुमच्यामुळे खाडीचे 12 वाजले त्याच्यावरती बोला. तुमच्या अनधिकृत बांधकामांच्या आशीर्वादामुळे खाडीचा नाला झाला. सत्ताधाऱ्यांनी ठाण्यातल्या नाल्यांचे जे वाटोळे केले, नाल्यांमध्ये जी बांधकामं केलं त्याच्यावर बोला. अहो, ठाण्याची मोठी खाडी नाला झाली, त्याला जबाबदारी सरकार, हे व्यवस्था आहे ना. 92 सत्तेत असलेल्या लोकांनी कधी लक्ष दिलं का? अनधिकृत बांधकामांच्या मागे आहे कोण ठाण्यामध्ये? एकदा संशोधन करा ना. कोर्टाने लावावी इन्क्वायरी. आमचं तर म्हणणं कोर्टाने इन्क्वायरी लावावी. कोण पैसे जमा करतो, कोणाकडे पैसा जातो, अधिकारी कोणाच्या सांगण्यावर नाही सगळं करतात. काय गणपतीवरती तुमचं हे, आणि काहीतरी हायकोर्टने सांगितलं एवढं लोखंडी ह्याच्यात येऊन तुमच्या गणपती टाका. त्याचं राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही करत नाही ना. ते एकही गणपती विसर्जित होऊ दिला नसता. काय केलं असतं पोलिसांनी? अटकच केली असती ना, फाशी तर दिली नसती. काय दरवेळेस पोलीस 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 बोलवायचे आणि लोकांना घाबरवायचं. एक दिवस, आज तुम्हाला हे सगळं बरं वाटतं, एक दिवस या सगळ्या ह्याच ठाण्याबद्दल असेल. धर्माच्या नावावर निवडून येता. आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदूंच्या सगळ्या सणांचे बट्ट्या बोळ करून टाकल्या. आमच्या काळात नव्हते डीजेवर. आमच्या काळात कायदे होते, पण कायद्याला बगल देऊन लोकांना सण कसे साजरे करू द्यायचे ते आम्ही करू दिले ना. व्यवस्थेच्या माध्यमातून धर्म बुडीतच काढायचा आणि आपल्या मनात जो हेतू आहे तो पुढे न्यायचा आहे, चुकीचं आहे. ह्या मूर्त्या अशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या भावना दुखवल्या आहेत. त्याच्या नव्हतं, नाही ते एकही मूर्ती विसर्जित होऊ दिली नसती मी. महापालिकेने जे आहे ते पूर्वी शाडूच्या मात्या जे मूर्ती काढायला दिल्या होत्या, शाडूच्या मातीची मूर्ती जे तयार करायला सांगितलं होते, परंतु जे भाविकांनी शाडूच्या मातीची मूर्ती घेतली होती त्यांच्याही मूर्त्या त्याच टँकमध्ये विसर्जित केल्या. मी तुम्हाला तेच सांगतो, कुठल्या व्यवस्थेने तुम्हाला शाडूच्या मात्याही मूर्त्याही खाडीत जाऊ द्यायच्या नाही. त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे होतं. राज्य सरकारला भावनांचा कदर आहे की नाही आहे? तर हे राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही शांत बसलो की जाऊ दे, बरोबर नाहीये. बरोबर नाही, लोकांच्या भावनांशी खेळू नका. श्रद्धा आहे. ह्याच्यानंतर आता देवीचं विसर्जन येईल. अडवून दाखवा बरं, हिंमत असेल तर देवीचं विसर्जन. स्वतः तुमची मूर्ती जाते, टेंबीवरनं मूर्ती निघते, न्या आणि करा दुसरीकडे विसर्जन. नको तलावात विसर्जन. तलावात बंदी असताना देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन तुम्ही विसर्जन करता. हे कसं काय चालतं बरं? म्हणजे तुम्हाला सगळे कायदे माफ आणि सगळे कायदे लागू? बरोबर नाही. सर्वसामान्य माणूस पण माणूसच, एवढं लक्षात ठेवा. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी असे कायदे नेमलेले. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ह्या मताचा आम्ही पण आहे, पण त्याला पर्यायी व्यवस्था आहेत ना, त्या व्यवस्थांचं अंगीकरण करा ना. त्या व्यवस्थेचं अंगीकरण लोकांच्या भावनांशी खेळायचं. काहीतरी टँक बनवली आहे, त्या टँकमध्ये आणून ते गणपती टाकायचे आणि नंतर ते गणपती टाकत कुठे? तर कचरा कुंडीत, ते डायगरला. अरे निदान शाडूच्या मूर्त्या असतील त्या विरघळून पाण्यातनं निघून जातील. आणि शाडू शेवटी जाऊन खाली बसतो ना खाडीच्या. अहो, ते खाडीचा रंग बघा. थोडी जर लाज असेल ना, बाकी गणपती राहू द्या बाजूला, साफ करा. ज्या खाडीतनं एकेकाळी टाव्याची लोक, खारीगावची लोक, दिव्याची लोक, मुंबऱ्याची लोक मच्छी खायची, सोडा. कोणी जर मारली मरेल अशी परिस्थिती आहे खाडीची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.